ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये जे कोणी लोक ट्रेड करतात त्यांना ग्रीक्स जे आहेत ना ते समजून घेणं सगळ्यात महत्वाचं राहतं. आणि इथंच स्मार्ट मनी व्हर्सेस रिटेल ट्रेडर मध्ये मोठा डिफरन्स जो होतो तयार होतो आणि त्यामुळेच आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो की बाबा इथं सक्सेस रेट जो आहे तो एकदम कमी आहे. अगदी 93% आसपास जो आहे ना लोकांचा तिथं सक्सेस रेट जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो. आता त्यातली त्यात महत्वाचा जो मुद्दा किंवा महत्वाचा जो पॉइंटर जो आहे तो म्हणजे ऑप्शनचे छोटे-छोटे पॉइंटर्स ज्याच्यात डेल्टा सुद्धा येतो, गॅमा सुद्धा येतो आणि ह्या गोष्टींना आपण जर समजून जर घेतलं तर ऑटोमॅटिकली त्यावरनं आपल्याला त्याची आयडिया जी आहे ती सिंपल पद्धतीने तिथे येताना तिथे दिसते. मग ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॅरामीटर येतो तिथं तो डेल्टा येतो. जसं की आपण ऑप्शन चेन ज्यावेळेस बघत असतो त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बाबा हा एटीएमचा ऑप्शन इतक्या रुपयांना आहे. आउट ऑफ द मनीचा ऑप्शन जो आहे तो इतक्या रुपयांना आहे आणि आयटीएमचा ऑप्शन जो आहे तो इतक्या रुपयांना आहे. पण तो ऑप्शनचा जो प्रीमियम जो बनतो ना, त्याच्या पाठीमागं काय लॉजिक आहे, हे कोणाला माहीत नसतं. म्हणून त्यामध्ये डेल्टा सुद्धा असतो, गॅमा असतो, थीटा सुद्धा असतो आणि रो सुद्धा असतो. मग वन बाय वन ह्या गोष्टींचा आपण इथं हिशोब करूया. तर डेल्टा म्हणजे काय? ऑप्शन्स प्रीमियम मध्ये किती बदल होईल? अंडरलिंग म्हणजे स्पॉट मध्ये बदल झाल्यानंतर त्याचा हिशोब करण्याचं काम जो आहे तो डेल्टा करतो. म्हणजे काय? अंडरलिंगची किंमत जेव्हा 1 पॉइंटने बदलते, त्यावेळेस तो एटीएमचा, आयटीएमचा किंवा आउट ऑफ द मनीचा ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो किती बदलू शकतो, त्याचं फोरकास्ट, त्यांचा अंदाज लावण्याचं काम जो आहे तो डेल्टा करतो. म्हणजे काय? डेल्टा जो आहे तो ऑप्शनची सेन्सिटिव्हिटी किती आहे त्याबद्दल सांगतो. उदाहरणार्थ निफ्टी 1 पॉइंटनी वर गेला, तर ऑप्शन्स प्रीमियम जो आहे तो किती पॉइंटनी वाढेल किंवा किती पॉइंटनी कितीनी कमी होईल, त्याबद्दलचा अंदाज जो आहे तो आपल्याला डेल्टा सांगत असतो. उदाहरण म्हणून घेऊयात. निफ्टी 25,000 च्या आसपास आहे आणि निफ्टीचा 25,000 चा कॉलचा डेल्टा जो आहे तो 0.50 च्या आसपास आहे. मग ह्या केसमध्ये जर निफ्टी 50 पॉइंटनी वर गेला, तर ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो साधारण किती पॉइंटनी वाढू शकतो? तो अंडरलिंग 10 पॉइंटनी वाढलाय. मग त्याला गुणिले 0.50 हा त्याचा डेल्टा होता. म्हणजे तुमचा जो ऑप्शनचा जो प्रीमियम आहे, अंडरलिंग जर 10 पॉइंटनी वाढला, तर तो प्रीमियम 5 पॉइंटनी वाढू शकतो. मग कॉलचा डेल्टा वेगळा असतो, पुटचा डेल्टा वेगळा असतो. कॉलचा डेल्टा जो आहे तो 0 ते 1 च्या दरम्यान असतो आणि त्या केसमध्ये जर कॉलचा डेल्टा हा 0.80 आहे, तर जर निफ्टी 10 पॉइंटनी वाढला, तर त्या केसमध्ये प्रीमियम जो आहे तो 8 पॉइंटने वाढू शकतो. आता हा 8 पॉइंट कसा आला? 0.80 गुणिले 10 म्हणजेच 8 पॉइंटनी आपल्याला तो वाढताना दिसू शकतो. याच्या उलट पुट साइडचा जो डेल्टा आहे तो 0 ते -1 च्या दरम्यान असतो. जर पुटचा डेल्टा -0.60 च्या आसपास असेल आणि निफ्टी जर 10 पॉइंटनी घटला, तर त्या केसमध्ये प्रीमियम जो आहे तो आपल्याला तिथं 6 पॉइंटनी वाढताना दिसू शकतो. याच्या उलट जर तो वाढला 10 पॉइंटनी तर प्रीमियम जो आहे तो पुटचा डेल्टाच्या हिशोबाने 6 पॉइंटनी घटताना आपल्याला तिथं दिसू शकतो. मग हे डेल्टाचं महत्व इथं दाखवलंय. जर एक डेल्टा आहे म्हणजे ऑप्शन जवळपास हा फ्युचर्स किंवा स्पॉट सारखाच वाढतो. जसा वाढेल स्पॉट किंवा जसा घटेल स्पॉट त्याच्या हिशोबाने आपल्याला त्या पर्टिक्युलर ऑप्शनची किमती ज्या आहेत फ्युचर किंवा स्पॉट प्रमाणे बदलताना दिसतात. जर तो डेल्टा 0.50 च्या आसपास आहे तर त्या केसमध्ये ऑप्शन्स मध्ये साधारण 50% ची डायरेक्शनल एक्सपोजर जे आहे ते आपल्याला होताना दिसू शकते. म्हणजे थोडक्यात जर 10 पॉइंटनी स्पॉट किंवा फ्युचर वाढला किंवा घटला तर त्या केसमध्ये आपल्याला त्या ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो 50% ने आपल्याला वाढताना दिसेल. म्हणजे 10 पॉइंटने जर स्पॉट वाढला किंवा घटला तर तुमचा ऑप्शनचा जो प्रीमियम आहे तो 5 पॉइंटने आपल्याला वाढताना घटताना दिसू शकतो. आणि जर तुम्ही घेतलेला ऑप्शन्स हा आउट ऑफ द मनी असेल ज्याचा डेल्टा हा फक्त 0.10 आहे म्हणजे फारच कमी सेन्सिटिव्हिटी असते आणि प्रीमियम मध्ये फार कमी बदल आपल्याला होताना दिसू शकतो. आणि इथं तो रिटेल ट्रेडर जो आहे तो फसताना दिसू शकतो. म्हणून लक्षात ठेवण्यासारखे नियम हे की आयटीएमचा जो डेल्टा जो तो असतो तो 0.7 ते 1 च्या दरम्यान असतो. एटीएमचा जो डेल्टा असतो तो 0.5 च्या आसपास असतो आणि आउट ऑफ द मनीचा जो डेल्टा असतो तो 0.03 च्या दरम्यान असतो. म्हणजे तिथं कमी सिच्युएशन असते. म्हणजे हे आउट ऑफ द मनीचे सुद्धा प्रीमियम जे आहे ते वाढताना दिसतात. पण त्याकरता स्पॉटमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मूव्ह होण्याची तिथं गरज असते. मग ही डेल्टाची रेंज जी तिथं दाखवली जी की -1 ते +1 च्या दरम्यान आहे आणि एटीएमच्या स्ट्राईकच्या आसपास हा डेल्टा कशा पद्धतीने आपल्याला बदल होताना दिसू शकतो याबद्दलची आयडिया जी इथे झालेली आहे. मग या डेल्टामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं की स्ट्राईकचा जो फायदा जो आहे तो आयटीएम स्ट्राईक्स मध्ये सगळ्यात जास्त असतो. एटीएम ला कमी असतं आणि आउट ऑफ द मनीला आपल्याला तिथं बदल होताना दिसू शकतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर दिलाय तो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये गॅमा म्हणजे काय? गॅमा
अंडरलिंग असेटच्या किमतीच्या संदर्भात डेल्टाचा रेट ऑफ चेंज किती होऊ शकतो त्याच्याबद्दलचा प्रकाश पाडण्याचं काम जो आहे तो गॅमा आपल्याला करताना दिसू शकतो. जसं की जर स्टॉक 1 रुपयाने जास्त होत असेल तर डेल्टा किती बदल डेल्टाचा स्पीड किती होईल हे गॅमाच्या ऍक्सेलरेशन वरती डिपेंडंट असतं आणि तोच गॅमाचा ऍक्सेलरेशन जे असतो तो स्पॉट म्हणजे एटीएम स्ट्राईकला सगळ्यात जास्त असतो. म्हणजे जेव्हा केव्हा एक मोठी मूव स्पॉट मध्ये अंडरलिंग मध्ये होणार असते त्या केसमध्ये हा गॅमा जो आहे तो सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो आणि तो ऍट द मनी स्ट्राईकला जो आहे तो सगळ्यात जास्त आपल्याला प्ले करताना दिसतो. म्हणजे एटीएमच्या स्ट्राईक जवळ जो आहे तो गॅमा सगळ्यात जास्त असतो आणि म्हणून डेल्टाची जी किंमत 0.5 आहे ती स्पीड मध्ये आपल्याला वाटताना दिसू शकते सब्जेक्टेड टू आपल्याला तिथं अंडरलिंग मध्ये किंवा स्पॉट मध्ये सगळ्यात जास्त मूव्ह होणं सगळ्यात महत्वाचं असतं. म्हणून गॅमा ब्लास्ट जो आहे तो एक्सपायरी डेच्या दिवशी आपल्याला सगळ्यात जास्त होताना दिसतो आणि त्या गॅमा ब्लास्ट कडे आपण सगळ्यात महत्वाच्या पद्धतीने लक्ष ठेवणं गरजेचं असतं. ह्याबरोबरच आपल्याला थीटा सुद्धा एक महत्वाचा रोल प्ले करताना दिसतो. पहिला ज्यावेळेस एक्सपायरी स्टार्ट होते महिन्याच्या सुरुवातीला त्यावेळेस तिथं थीटा डिके जो आहे तो कमी असतो. पण जसं डेज हे कमी कमी होत चालतात, दिवस हे कमी कमी होत चालतात, त्यानुसार थीटा जो आहे तो प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्यावरती वॉर करतो, प्रहार करतो आणि त्यामुळं त्याचे प्रीमियम जे आहे ते आपल्याला घटताना तुटताना ते दिसतात. म्हणून जनरली डेल्टाचा जर क्विक व्ह्यू जर बघायचा असेल तर डीप आयटीएम ओटीएम मध्ये तो डेल्टा नगण्य असतो, अतिशय कमी असतो. ओटीएम मध्ये सुद्धा तो एकदम कमी असतो. एटीएम ला जास्त असतो आणि जसं आयटीएम कडे जाऊ तो अगदी स्पॉट किंवा फ्युचर सारखा रोल आपल्याला प्ले करताना दिसतो. म्हणूनच फक्त आणि फक्त डेल्टाच्या बेसिसवरती मी ट्रेड करतोय त्याच्यापासून दूर राहावा त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू नका. आता ह्या गॅमा मध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात राहून द्या की डेल्टा जो आहे तो स्पीड किती वेगाने प्रीमियम बदलतोय तो आपल्याला सांगतो. गॅमा जो आहे तो ऍक्सेलरेशन किती आहे तो स्पीड किती वेगाने वाढतोय किंवा कमी होतोय तो आपल्याला गॅमा सांगत असतो. म्हणून एटीएम मध्ये गॅमा हा सर्वात जास्त असतो कारण तिथे डेल्टा हा सर्वात जास्त वेगाने बदलत असतो म्हणून तो 0.30 वरनं 0.70 कधी 0.80 कधी 1 पर्यंत सुद्धा आपल्याला तिथे जाताना दिसू शकतो. आणि डीप आयटीएम किंवा डीप ओटीएम मध्ये गॅमा कमी असतो आणि त्याच्यामुळे त्याचं एक्सपोजर जे आहे ते एकदम कमी झालेलं असतं. एक्स्ट्रीम 0 किंवा 1 च्या जवळ असल्यामुळे त्याचा गॅमाचा परिणाम आपल्याला होताना दिसू शकत नाही. म्हणून जेव्हा केव्हा गॅमा ब्लास्ट होणार आहे ती एटीएम स्ट्राईकच्या आसपासच आपल्याला तो बदल होताना दिसू शकतो. आणि जेव्हा केव्हा मार्केट किंवा जसं स्पॉट जे ते एक्सपायरीच्या जवळ येताना दिसतं त्यावेळेस गॅमा ब्लास्ट होताना दिसतो ज्याच्यामुळं आपल्याला प्रीमियम जे आहे ते शेवटच्या 5-7 दिवसामध्ये शेवटच्या 2-3 दिवसामध्ये ब्लास्ट होताना दिसतो शकतो. म्हणून तुमच्या मागच्या चार्टमध्ये जो ऑप्शन एक्सप्लोजन फेज होता त्याच्या पाठीमागं गॅमाचा इफेक्ट आपल्याला होताना दिसतो. या एक्सप्लोजन वरनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की बाबा स्पॉट मध्ये जो काही बदल होणार आहे 1 पॉईंट 2 पॉईंट 3 पॉईंट त्याचा जो फरक जो राहणार आहे तो गॅमा ऍक्सेलरेशन वरती राहणार आहे. भलेही आपल्याला प्रत्येक स्ट्राईकचा गॅमा जो आहे तो सारखाच तिथे दिसत असेल परंतु तुमचा जो मेन फोकस असला पाहिजे तो आउट ऑफ द मनीच्या ऐवजी एटीएम स्ट्राईक वरती असला पाहिजे कारण ज्यामध्ये गॅमा जो आहे तो डेल्टाचं स्पीडोमीटर सांगत असतो. डेल्टा जो आहे तो स्पीड असतो परंतु तो स्पीड किती प्रमाणामध्ये वाढणार किंवा घटणार आहे त्याचा जो परिणाम आहे तो गॅमा आपल्याला सांगत असतो. गॅमाकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. अजून करा एक 100 रुपयाचा स्टॉक आहे आणि तुम्हाला 3 ऑप्शन्स कॉल्स आहेत. ज्याच्यामध्ये 90 हा आयटीएम आहे, 100 हा एटीएम आहे आणि 110 आहे ओटीएम आहे. त्याचा डेल्टा आणि गॅमाची कोरिलेशन आहे. जर तुम्ही एटीएम जर बघितला त्याचा डेल्टा 0.50 आहे आणि गॅमा जो आहे तो 0.12 च्या आसपास आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जो आपल्याला बदल जो होणार आहे तो 100 एटीएम ला होणार आहे का जिथं सगळ्यात जास्त हायेस्ट गॅमा आहे आणि तो डेल्टा मध्ये किती बदलाव करू शकतो तो 0.12 च्या हिशोबाने असतो. म्हणजे अंडरलिंग स्पॉट जर 100 पॉईंटने वाढला तर त्याच्या हिशोबाने ह्या डेल्टाला जो आहे तो एक्सप्लोड करेल आणि गॅमा ब्लास्ट जो आहे तो आपल्याला तिथं होताना दिसू शकतो. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेड करताय ह्या गोष्टीकडे लक्ष राहून द्या की डेल्टा आणि गॅमा जो आहे तो एटीएमच्या आसपासच आपल्या सगळ्या महत्वाचा मुद्दा राहणार आहे. सपोर्ट पशी स्पॉट आहे का त्या गोष्टीकडे बघा आणि फक्त आणि डेल्टा आणि गॅमाकडे लक्षात ठेवू. मार्केटमध्ये कोण कुठं काय खेळून राहिलंय इन्स्टिट्यूशन्स काय गोष्टी बघू राहिल्यात रिअल टाइम मध्ये कोणाला कुठं ट्रॅप करताय बुल ट्रॅप कुठं होतोय बिअर ट्रॅप कुठं होतोय आणि सगळ्यात जास्त स्ट्राईक्स कडे कुठं फोकस होतोय ह्या गोष्टीकडे बघा. मला दिवसभरामध्ये इथं थांबायचं असं गोष्ट बघण्यापेक्षा सगळे थकल्यानंतर मार्केटमध्ये मूव तयार होत असते आणि त्या मूवला आपल्याला कॅप्चर करण्याकरता हे जे कट ऑन पॉईंट जे आहेत या पॉइंट्सला जर तुम्ही फोकस केलं तर त्यातनं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा आउटकम जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो. आणि पुढच्या वेळेस ह्या रिटेल ट्रेडरच्या चुका ह्या रिटेल ट्रेडरच्या लिमिटेड गोष्टी बघत बसण्यापेक्षा हा जो मोठा प्लेयर जो आहे जो डेल्टा स्ट्रॅटर्जी इमोशन्स ग्रीक्स एक्सपायरी डे ह्या गोष्टींना पुरून उरणारा जर तुमच्याकडे बिहेवियर असेल तर ऑटोमॅटिकली त्यातनं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा आउटकम जो आहे तो बनताना दिसू शकतो.
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट तुम्हाला कळली का? नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्या चॅनलला, ह्या फेसबुक पेजला, ह्या इंस्टाग्राम पेजला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.